तसेच आळंदीचे सदस्य कृष्णा बाबाचे सुपरवायझर. बस की बोल का एवढंच का? बोल कुठं चालला तुम्ही? ढाकणे उशीर लावला का बरं का? टाइम होत आला हो. हा हा बालासाहेब कसं झालेली सर. आणि कुणाची बॅग आहे? कुणाची बॅग आणली मुला? बॅग कुणाची? आपली म्हणजे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. कुठं निघाली आपली ट्रिप? काशी, अयोध्या, सोलांबा मंडळी, मच्छिंद्र कासगुंडे, सुनील ढाकणे. वा क्या बात आहे. जय श्रीराम. आळंदी देवाची सध्या. जय श्रीराम. दोन राम काय जरा काहीतरी म्हणायलाच नाही. काय आता म्हणलं सोन्यांच्या इथं हे होय. आजच्या इथे मायला इथं काय खरं नाही. चैत्याचं जेवण झालं का मुकदम? का माऊली कसं काय इकडे आला तू पुण्याला? भरले गेले. कुठं गेलता तुम्ही दोघं? आम्ही दोघं गेलतो. कुठं? मोबाईलचे दर्शन केलं का माऊलीचे? महेश कुठं आहे दावरा? मी आता जाऊन आलो थोडं. कुठं? मंदिराकडे. टाइमपास करू नका. जायचंय कामानिमित्त निघायचंय आता. झालाय टाइम निघायचा. जेवण फराळ झालं का? फराळ का जेवण? जेवण केलं. आमच्या गोविंद शेठचा वाढदिवस आहे. ज्ञानेश्वरी मंदिर, केंद्रीय महाराज मठ, गोपाळपुरा, आळंदी देवाची पुणे, अयोध्या, काशी यात्रा होत असताना त्यांच्या योगायोगानं वाढदिवस आता योगायोगानं यात्रेच्या दरम्यान वाढदिवस आला आणि तो सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वरी मंदिरमध्ये गोपाळपुरा आळंदी देवाची येथे धूमधाम मध्ये साजरा होत आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी अस्वल आंबा वहिनी तुम्ही तिकडे थांबा. सगळ्या बरोबर होऊन जाते सगळ्यांची सही पैसे काय मग थांबा. हा नाही एक एक होऊ द्या की. हो पुढे बघा.
हे आहेत आमचे गणेशराव जाधव वानटाकळीकर. वानटाकळी गाव आहे, परळी वैजनाथ तालुका बीड, आणि सध्या हे आळंदीलाच असतात. बरं, तुमचं श्रीकृष्ण ढाकणेबद्दल काय मत आहे? ही जी आपली यात्रा चालली अयोध्या काशीसाठी, याच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? थोडं महाग सरका ना. खूप चांगला प्रयत्न आहे त्यांचा. समाजसेवा पहिल्यापासूनच करत आलेली आहे ते, हां. आणि समाजाच्या हिताचेच निर्णय घेतात ते. त्यांच्यामुळं बऱ्याच लोकांचं इथं चांगलं झालेलं आहे. दोघं भाऊ मिळून चांगला व्यवसाय या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये करतात, आणि आपुलकीचं नातं एक निर्माण झालेलं आहे त्यांच्यामुळं. थोडं उन्हात या बरं. हां 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 हां. 100% त्यांचं समाजसेवेमध्ये जास्त लक्ष आहे. हां. त्यांच्याकडं सगळे चांगले लोक, चांगले विचार आणि समाजाची सेवा हे एकमेव त्यांचं लक्ष आहे. छान छान. आता एवढं सगळं गावाला घेऊन चालले तर आपल्या गावाला आसोल आंब्याला, तुम्ही आमच्या शेजारचेच आहेत वानटाकळीचे, लय लांबचे नाहीत, आणि आपण क्लासमेट आहेत खास. म्हणजे बरोबर. श्रीकृष्ण ढाकणे हे जे यात्रेचे आयोजक आहेत, अयोध्या काशीला घेऊन जाणारे आपल्या सर्व ग्रामस्थांना, ते आपले क्लासमेट आहेत. आपण तिघजण, मी हनुमंत सोनवणे, तुम्ही गणेश जाधव, आणि ते श्रीकृष्ण ढाकणे. बरं, छान एकदम प्रतिक्रिया चांगली दिली तुम्ही, चांगलं मत व्यक्त केलं, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद, खूप खूप. ओके. निघाले यात्रे करून निघाले, परत पुण्याकडे रवाना होत आहेत. आता सध्या पुणे रेल्वे स्टेशनकडे, रेल्वे स्टेशनवरून काशीकडे जायला तयार होत आहेत आणि जात आहेत आता पुण्याकडं. हे सर्व आमच्या गावातले ग्रामस्थ आहेत, आसवल आंबा ग्रामस्थ मंडळी. हे बबरू आणि काजगुंडे निघाले का? कुणीकड निघाले? कुणीकड? काशी काशी काशी. वा, छान. इंस्टाग्राम जरा हातवरी करा की काय. जय श्रीराम म्हणा, जय श्रीराम. जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आकुशराव, जय श्रीराम. जय श्रीराम. रमेश भाऊ आहेत का काशीला? यायलेत का तुम्ही? वा वा, धन्यवाद. आळंदी ते वाराणसी यायलेत का नाही? यावंच लागतंय. आता पुण्याहून हे आमचे आसोल आंब्याचे उपसरपंच आणि आमच्या सरपंचाचे, माजी सरपंचाचे भाऊ कारभारी ढाकणे निघालेत आता रेल्वे स्टेशनकडे. जय श्रीराम म्हणा, जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. हां हां, आता हे चाललेले माणसं घ्यावं लागते ना बाबा एक एक. हां, ते आपल्या चॅनलवर बघावं लागते हो, सगळं मिळते तुम्हाला बघा. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही चॅनल कशाला काढलाय होय? सेवेसाठी तुमच्या. तुम्ही ये ना का बाबा? आहे बाबा, आज तुमच्या गाडीचा जरा व्हिडिओ मला वाटलं दुसऱ्याच आहे.
7 मित्रांची पांडुरंग गुट्टे हे आमच्या गावातले ग्रामस्थ. आणि तुम्ही कसं काय आहे ना बाबा? गोविंदराव निघाले रेल्वे स्टेशन का? पाटील माजी पोलीस पाटील आसोल आंब्याचे जय श्रीराम. जय श्रीराम. पुन्हा घेऊन मुलाखत आपली. ते मला सेंड कर. हे आमचे अतुल्य महाराष्ट्राचे काय म्हणायचे संपादक नितीन न्यूज चॅनल, अतुल्य महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक नितीनजी ढाकणे निघालेले आहेत श्रीराम आणि अयोध्या काशीसाठी. हां हां काय विचार आता वहिनीला विचारून वारकऱ्याची सेवा. बोला बोला नाही बसायचं वाटायला. चोळा 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 खा तांबाखू खा. आता गेलं गावाकडे. कुठे गेला मोबाईल घेऊन? बोला ना, तुमच्या समोरच येत नाही का? हा जेवण वगैरे झालेले आहे. हा आतापर्यंत आता प्रवास आमचा चांगल्या प्रकारे झालेला आहे. हो बोला. काही चिंता करू नये गावाकडल्या लोकांना. हा हा फळाची सोय झाली, जेवणाची सोय झाली, बर अंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत हा आणि चांगल्या प्रकारे नितीन ढाकणे हे सगळे आमचे पाहणी करीत आहेत. तसेच आमचे महाराज आहेत सोनवणे आमच्या सोबत सहकार्यासाठी. आणि ते चालू असलं तिकडे येत असलं तर बरं, नाही त्याच्यात बॅटरी नसली तर बोला बोला. ठीक आहे. आता आम्ही इथून आळंदीतल्या बस स्टँड मधून आता रेल्वे स्टेशनला जाणार आहेत आणि तिथून सर्वजण बसणार आहेत. तिथून पुढली सुद्धा सगळं आमची चांगली होईल. हो त्यानंतर आमचे भुगे 4 शब्द सांगते. त्यांना तंबाखूच्या तोबऱ्यानं बोलायत नसल्यामुळं बोला की. हे इंस्टाग्रामवर काही बोलत नाही. हा बोला. हा बोला 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 ना. हा 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 चालू चालू बोला. चालू तुम्ही बोला ना. तुम्ही ना पुढे जाऊ जवळ. बरं हा पुढे दाखवायला मी. वातावरण चांगलं आहे का? चांगले वातावरण येऊ तू बोलू नको. हा आपलं दर्शनाला चांगलं भेटेल. आता कुठं जायचंय? आता काय काशीला जायचं. काशी पुणे रेल्वे स्टेशनकडे जात आहेत सर्व आमचे ग्रामस्थ. आणि ह्या बस आहेत पुणे सिटी बस PMPLच्या बस आहेत. आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उभे आहेत. हे सर्व आमचे ग्रामस्थ आहेत. सर्व ग्रामस्थ मंडळी अस्वल आंबा दाखविलं. हे सर्व PMPLचं बस स्टँड. बाबूराव निघाला. एक ना एक माणूस आलं पाहिजे बाबा मध्ये. मग काय सुटल्यावर काय उपयोग आहे? आले 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 आले. का बा? हा मा आहे ना. दुसऱ्या ट्रिपला आहे बा. पहिली झाली आता दुसरी ट्रिप आहे आपली. हा बोला की बापू. बोला की म्हणलं काय चाललंय काय म्हणजे काय? आता पुण्याकडे जायचं. हा काशी वनारसी करायची. आता